आजच्या दिवसातील हा सेकंड लास्ट मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश आणि अक्षय ही जोडी आपण पाहतोय. आकाश आणि अक्षय ही जोडी पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये हाताला गेला होता. विकेट किपरच्या मागे हा चेंडू निघून गेलाय. एक धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाही. या एका धावेने धावफलक धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. रोशन चव्हाण आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती सुरुवात केलेली आहे. बघा बॅटचं एज लागलंय. चेंडू विकेट किपरच्या मागे रुपेश होता तिकडे. रुपेशकडे संधी होती, मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. एक सिंगल धाव, या सिंगल धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 2 या धावसंख्येवरती. सिंगल सिंगलने धावफलक पुढे जात असताना 2 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अष्टभुजा स्पोर्ट्स लोहूपाडा या संघाला आपण पाहतोय पुढे चाल मिळालेली आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो अष्टभुजा स्पोर्ट्स लोहूपाडा या संघासमोर 2 हात करेल. वेगवान चेंडू याच दरम्यान हाताला गेलाय. रोशन चव्हाण कडनं निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. बघा आणखीन एक निर्धाव चेंडूची हाताळणी ते झाली. आणि आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. चेंडू टाकून झाले 4 धावा लागल्या 2. खूप चांगली सुरुवात रोशन करून देतो या षटकामध्ये. हा चेंडू आपण जर बघितला तर ऑप्शनच्या थोडासा बाहेर निघून गेलाय. पंच आपण पाहतोय संतोष कोम आपल्या अंदाजामध्ये या वाईट चेंडू त्याने घोषित केलेला आहे. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रन धावफलक 3 या धावसंख्येवरती 3 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. कोलबर्ट्याचा चेंडूला किलूकडे ऑन साईडला शतरक्षक आहे तिकडे आशिष. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेने धावफलक 4 या धावसंख्येवरती. या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय खूप चांगली धावसंख्या उभारता आलेली नाहीये. फक्त 4 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील. जोरकस मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अक्षयाचा बीट झालाय, पूर्णतः फसला गेलाय. चेंडू येतो निर्धाव. षटकाची समाप्ती पहिल्या षटक आपण पाहतोय खूप चांगलं धाणी संघाच्या बाजूने लागलेला आहे. फक्त 4 धावा. तर विश्वनाथ जाधव येतोय. विश्वनाथ जाधव ब्रँड ऑफ धानीव नाला सोपारा. पहिला चेंडू उचली घेणारा इथे हाताला गेला होता. फक्त एक सिंगल धाव येते. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 5 धावसंख्येवरती 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पंचांनी चेंडू ते वाईट घोषित केलाय. मात्र ते आपण जर बोललं तर लगेच रिव्ह्यूची मागणी झालेली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते.
चला अंपायर्स कॉल. व्हाईट बॉल. अंपायरने जर हा लिगल डिलिव्हरी दिला असता तर नक्कीच लिगल डिलिव्हरी असता. मात्र पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केला म्हणून हा चेंडू वाईट असेल. अंपायरच्या बाजूने हा निर्णय लागलेला आहे. मात्र रिव्ह्यू हा रिटर्न केलाय मित्रमंडळीन धावणी संघाने. आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. यस. बघा अगोदर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने घेतला होता. मात्र त्याने रिव्ह्यू रिटर्न केलाय. बघूया आता पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या टीमने ते रिव्ह्यू घेतलाय. कारण पण पहिल्या केसमध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाज थोडासा मध्ये आला होता, कॅमेऱ्याच्या मध्ये आला होता आणि चेंडू कुठून फिरून गेला ते नक्कीच फेअर डिलिव्हरी. तर फेअर डिलिव्हरी असेल. बेस्ट टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे विजय जाधव. पकडला जातो झेल. बघा खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. तुम हो हम हैं न तुम कम हो न हम कम है जानी यार की है यारी निभानी पीले पीले उमर राजा पीले पीले उमर जानी. थँक्यू डीजे. चेंडू टाकून झाले 3 धावा लागल्यात 6. खूप चांगली बॉलिंग इथे आपल्याला होताना पाहायला मिळत आहे विश्वनाथ जाधव कडून. टेनिस विश्वातील एक सुपरस्टार आपण पाहतोय विश्वनाथ जाधव. विशाल साठी हा चेंडू बघा स्लोअर 1 फिंगर रोल केले होते. बोटांचे जादू इथे आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय की या अगोदर जो एक चेंडू वाईड आला होता काय नक्कीच चेंडूने वळण घेतलं होतं. जी वाईडची रेषा आहे अगदी त्याच्या वरून तो चेंडू वळण घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. नक्कीच बोटांची जादू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बघा काही चेंडू हाताला आणि एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे विशाल याने केलाय. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात येतोय. बघा मिस टायमिंग झालाय. बॅटच्या स्टिकर जवळ हा चेंडू येऊन लागलाय आणि तिकडे क्षेत्ररक्षक आहे स्वतः विकेट किपर आलाय. झेल इथे पकडलाय. फलंदाज बाद. विशाल याची देखील खेळी संपुष्टात आले. जयदीप येतोय न्यू बॅटर. शेवटचा षटक घालण्यासाठी गोलंदाज विजय जाधव. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये आलाय. पंचांचं फिंगर अप. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. आकाश दाखल आउट. थँक्यू डीजे.
6 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 6 रन, फक्त 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. न्यू स्टार मडीपडा हा संघ आपण पाहतोय कुठेतरी बॅकफूट वरती जाताना दिसतोय. विजयाचा हा चेंडू आपण पाहतोय. डायरेक्ट हिट बघा, विश्वनाथ जाधव याचा नेम इथे दाखवतोय. फलंदाज बाद. चला नवीन बॅट्समन पाठवून द्या लगेच. वाईट चेंडू होता, मात्र वाईट चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न केला होता इंगले या फलंदाजाने, मात्र यष्टनच्या मागे आपण पाहतोय फ्रँड ऑफ धानीव विश्वनाथ जाधव चेंडू फील्ड केल्यानंतर सरळ चेंडू यष्टनवरती आदलला आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला आहे. फक्त 7 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बरं, बॅटर पंकज येतोय, पंकज मडवी. विजय आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाईल. बघा पुन्हा एकदा मिस टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. धावा नक्कीच इथे पण पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, मात्र 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विजय आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. बघा बॅटचा एहीच लागलाय. रुपेश होता तिकडे, रुपेश कडनं थोडीशी चूक झाली होती, मात्र विश्वनाथ आपण पाहतोय तिकडे जातोय आणि चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण झाली होती. सिंगल धाव फलक 10 या धावसंख्येवरती. 4 विकेट गमावल्यात. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील हा चेंडू आपण जर बघितला तर ऑफस्टंपच्या बाहेर आहे. एक एक्स्ट्रा रन हे धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणखीन 3 चेंडू बाकी आहेत या षटकातील. कुठेतरी कमी धावसंख्या ही धावफलकावरती लागलेली आहे. टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, दूरवरून तिकडे पोहोचला होता, मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. 2 धावा पूर्ण केला गेल्या. धावफलक 2 ने पुढे सरसाला जातोय, तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती. 13 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक होता तिकडे, त्याच्याकडे संधी नव्हती, ठोकलाय षटकार. या षटकारने धावफलक जाऊन पोहोचतोय 19 धावसंख्येवरती. थँक्यू 19 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. फुलटॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, झेल होण्याची दाट शक्यता.
आणि झेल झालाय, पकडला गेलाय, शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळालाय. एकोणीस धावा धाव फलकावरती लागल्यात. 20 धावांचं टार्गेट, एक माफकचं आव्हान आहे. पाहूया माफकचं आव्हान पार करण्यासाठी कुठले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. चला 21 चला 19 धावा लागल्यात. 20 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. या 20 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील याचं धावतं समालोचन पोहोचवण्यासाठी व्हॉइस ऑफ वसई दर्शन डबके आपल्यासोबत जॉईन होत आहेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहतो या स्पर्धेपासून त्यांनी नक्कीच समालोचनाला सुरुवात केलेली आहे. नक्कीच आपल्या रंग बिखरताना पाहायला मिळत आहेत दर्शनजी डबके. चला जाऊया आपण त्यांच्याकडे आणि ऐकूया त्यांचा सुमधुर आवाज. धन्यवाद धन्यवाद प्रदीपजी लोखंडे सर. चालू असलेला सामना पाहता पण 21 धावांचं एक छोटंसं आव्हान ठेवलेलं आहे तुषार 11 धानेव संघासमोर. पहिल्या षटक हातासाठी अजित इंगळे पहिला चेंडू विश्वनाथ जाधव रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. पंच आपल्या बाजूला वळालेत आणि एक वाईटच्या अवांतरच्या रूपामध्ये धाव अर्जित झालेली आहे आणि संघाचं खातं उघडलंय ते वाईटच्या रूपामध्ये. एक छोटंसं आव्हान ठेवलंय 18 चेंडूमध्ये परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही सुद्धा होऊ शकते. एखादी विकेट किंवा एखादी मेडन ओव्हर पूर्ण मॅच बदलू शकते आणि तसाच काही होताना पाहतोय. पण पहिला चेंडू आणि बिग ब्लो मोठा आदरा बसलाय. विश्वनाथ जाधव बॅक टू डग आउट गॉन. मोठा माथा गळाला फासलाय अजित इंगळे यांनी. न तुम कम हो न हम कम है जानी यार की है यारी निभानी. पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी. पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी. यार की है यारी निभानी. पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी. पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी. थँक्यू डीजे. पहिला चेंडू वाईट हाताळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा मासा गळाला फासलाय तो विश्वनाथ जाधव यांच्या रूपामध्ये अजित इंगळे यांनी. 20 धावा करायची असताना सुद्धा चांगली गोलंदाजी करताना पाहतोय मिस्टर अजित यांना. दुसरा चेंडू रोशन साठी नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी. दुसरा चेंडू चांगला चेंडू हाताळला होता. बघूया काय होते. गच्चा असा थ्रो त्याचा फायदा घेताना पाहतील का आपण. येस आणि त्याचाच फायदा घेताना पाहतो दुसऱ्या धावेमध्ये सुद्धा. या दोन धावांशी धावसंख्येत धावसंख्येत जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. पंच 22 बॅट येस बॅटीला स्पर्श केला होता त्याच कारणामुळे या 2 धावांशी धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती.
पुढचा चेंडू अजित त्यांचा रोशनसाठी. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आणि पाहतोय आपण चेंडू हातात गेला होता परंतु क्षेत्ररक्षकाने तो झेल सोडलाय. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच, सोडाल कॅच तर हराल मॅच, हे समीकरण पाहतो. आणि अशाच पद्धतीने एक साधा सोपा झेल सोडलाय रोशन सारखा फलंदाजाचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्टपे चेंडू, जोरदार मारण्याचा प्रयत्न होता पॉइंट रिझन मध्ये परंतु चेंडू आणि बॅटचा इतकाही संपर्क झाला नाही. परंतु एक धाव घेण्यात यश मिळालंय विजय जाधव यांना. 4 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 आकड्यावरती. अजित इंगळे पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रोशनसाठी राईट ओव्हर द विकेटचा मारा करत शफल झाले आणि चांगला फटका खेळाय परंतु चेंडू हवेत आहे. चेंडूवर क्षेत्ररक्षक येतोय दुरून परंतु पाहिलं तर झेल तिला दान केलाय. रोशन सारख्या फलंदाजाला दुसरा जीवनदान मिळालंय आणि त्याचाच फायदा पाहिलं तर या 2 धावा मिळाल्यात. या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 आकड्यावरती. अजित त्यांनी चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु क्षेत्ररक्षक आहेत ते त्यांच्या साथ नाही देत. त्याच कारणामुळे पाहिलं तर रोशन सारख्या फलंदाजाला 2 जीवनदान मिळाले आहेत. या षटकातील शेवट चेंडू असेल अजित यांचा. पुन्हा एकदा चांगला फटका इनटू द गॅप, कव्हरच्या डोक्यावरून दन 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 करत सीमा रेषा पार, मिळतील धावा 4. पहिल्या षटका समाप्त, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. एक गडी बाद. धन्यवाद डीजे. शेवटच्या चेंडूवरती चांगला फटका खेळताना पाहिला आपण रोशन यांना. जे 2 मिळालेले त्याचाच काहीतरी फायदा घेताना पाहिला आपण रोशन यांना. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती जयदीप. पहिला चेंडू घेऊन, पहिला चेंडू लोअर फुलटच चेंडू, फक्त दिशा दिली आणि दशा बघितली तर 4 धावांसाठी चेंडू फरार झालाय. या 4 धावांची धावसंख्यात जाऊन पोहोचते 15 ऑन बोर्ड. फक्त डीजे पाहतील तर दिशाने भटकले होते आणि त्यालाच ती दिशा दाखवली. फाईन लेग रिझन मध्ये 4 धावांसाठी विजय जाधव यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जयदीप. 5 धावांची आवश्यकता असताना पुन्हा चांगला फटका आपण पाहतोय कव्हर रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल धाव आणि सिंगल धावावरती समाधान मानायला गेला. सिंगल धाव होती परंतु पाहिलं तर थोडासा गच्चा असा थ्रो, त्याचाच फायदा घेताना पाहतो. सिंगल तर डबल मध्ये आणि दुसऱ्याचा तिसऱ्या मध्ये सुद्धा केलेला आहे. आणि बघता बघता 4 धावा सुद्धा कंप्लीट झालेल्या आहेत आणि फक्त आता औपचारिकता बाकी राहिल्या. 1 धावाची आवश्यकता असेल तुषार इनेवेल धारीव संघाला. चला, अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा संघाचे कर्णधार विशाल थापड, तुम्ही टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता परंतु पाहिलं तर सामना विजय झालाय. तुषार 11 धानिवा संघ जिंकला. संघाचा हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक न्यू स्टार मळवीपाडा. चला, बॉल द्यायचा आहे. बॉल पाठीमागून बॉल जो गेला 4 धावांसाठी बॉल द्यायचा, इकडे फेकायचा बॉल.